नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी। तर उद्या आपल्याला काय सेवा करायची आहे, पुण्यतिथी कशी साजरी करायची आहे, तर त्याबद्दल आज माहिती घेणार आहोत। चैत्र वैद्य त्रयोदशी तिथीला स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये महासमाधी घेतली होती। हा दिवस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत भावनिक दिवस आहे आणि पण आपल्याला हा दिवस खूप छान साजरा करायचा आहे। जसा आपण स्वामींचा प्रगट दिन साजरा करतो तसंच आपल्याला स्वामींची पुण्यतिथीसुद्धा साजरी करायची आहे आणि पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला सेवासुद्धा करायची आहे। सेवा तुम्हाला जी आवडते ती सेवा तुम्ही करू शकता। स्वामींनी जरी महासमाधी घेतली असेल, देह त्याग केला असेल, तरीही त्यांचं जे काही वाक्य होतं, हम गया नहीं जिंदा है, या वाक्याची प्रचिती आज लाखो भक्तांना आजसुद्धा अनुभवायला येते। प्रत्येक पावलापावलावर जीवनामध्ये कुठे ना कुठे स्वामींची प्रचिती आपल्याला येत असते। स्वामी प्रत्येक संकटामध्ये आपल्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि नेहमी स्वामींनी आपल्या भक्तांना खूप आधार दिलेला आहे। कितीही संकटात असू द्या, कितीही दुःखात असू द्या, बस स्वामींना हाक मारा, प्रेमाने हाक मारा, मनापासून हाक मारा, अंतःकरणापासून हाक मारल्यावर स्वामी अगदी त्यांच्या भक्तांसाठी धावून येतातच, हे तेवढेच खरे आहे। तर आज पुण्यतिथीला स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे। सगळ्यात आधी तर सकाळी लवकर उठून स्वामींची मूर्ती तुमच्याकडे जर असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि मूर्ती जर असेल तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे, शुद्ध पाण्याने। अभिषेक आपल्याला करताना 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त, 1 वेळा पवमान सूक्त आणि 1 वेळा रामरक्षा ही आपल्याला म्हणायची आहे। रामरक्षा ही आपल्याला फलश्रुती 1 ते 9 ओळीपर्यंतच म्हणायची आहे, त्यानंतर फलश्रुती आहे। तर हे सगळं म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला आसनावर ठेवायची आहे आणि स्वामींना छान वस्त्र परिधान करायचे आहे। तुम्हाला जे आवडेल ते वस्त्र तुम्ही स्वामींना परिधान करू शकता। त्यानंतर स्वामींना हिना अत्तर, अतिशय स्वामींना प्रिय असलेलं जे हिना अत्तर आहे ते स्वामींना अर्पण करायचं आहे। त्यानंतर चंदनाचा टिका लावायचा आहे, अष्टगंधाचा टिका लावायचा आहे स्वामींना आणि स्वामींना फुले आपल्याला अर्पण करायची आहे। कोणतेही फुलं तुम्ही अर्पण करू शकता स्वामींना। त्यानंतर स्वामींना नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे। तुम्ही जे काही साधं तुमची यथाशक्ती तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। भात, वरण, भाजी, पोळी, साधं शिरासुद्धा केला तरी चालेल। तर असा साधा स्वयंपाक करून नैवेद्यसुद्धा स्वामींना दाखवायचा आहे। आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे। एका बैठकीत होत असेल तर अतिउत्तम, नसेल शक्य, काही कारणाने लहान बाळ आहे किंवा दुसरं काही कारण आहे, जर तुम्हाला एका बैठकीमध्ये शक्य नसेल तर अर्धे अध्याय सकाळी आणि अर्धे अध्याय संध्याकाळी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता। पण आजच्या दिवशी एक पारायण तरी आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला करायचं आहे। त्यानंतर अखंड नामस्मरण, आपल्याला अखंड नामस्मरण दिवसभर अखंड नामस्मरण नक्की करा। शक्य असेल 11 माळी स्वामींच्या समोर बसून करा आजच्या दिवशी तरी। कमीत कमी रोज आपल्याला काही कारणामुळे किंवा कामं असल्यामुळे, नोकरी करतो, व्यवसाय आहे, घराबाहेर जावं लागतं, त्यामुळे जर वेळ मिळत नसेल तरी रोज 1 माळ आपण करत असू, पण आजच्या दिवशी तरी थोडा वेळ काढून 11 माळी नक्की करा, जप करा स्वामींचा। त्यानंतर तारक मंत्र तुम्ही तारक मंत्राचे पठण करू शकता। त्यानंतर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त गुरुचरित्र ह्याचे सुद्धा पारायण करू शकता। श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे 7 अध्यायाचे आहे, त्याचे सुद्धा पारायण तुम्ही करू शकता। यथाशक्ती इच्छा, तुमची जशी इच्छा असेल, जी तुम्हाला सेवा आवडीची असेल ती सेवा तुम्ही नक्की करू शकता आजच्या दिवस आणि नक्की सगळ्यांनी करा आवर्जून। काहीही न केल्यापेक्षा थोडीफार काही सेवा केलेली तरी खूप चांगलं आहे। तर उद्या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी
तसं तर आपल्याला नेहमी स्वामींची सेवा करायची असते, पण उद्याच्या दिवससुद्धा अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे अखंड नामस्मरण दिवसभर आपल्याला करायचे आहे. तुम्हाला ज्या कोणत्या सेवा आवडत असतील त्या सेवा तुम्ही करू शकता. तुम्ही श्री गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र सारसुद्धा त्याचंसुद्धा पारायण एक दिवशी करू शकता, किंवा श्री गुरुचरित्र कथासार हे सुद्धा वाचू शकता तुम्ही. सप्तशती गुरुचरित्र सार हे 7 अध्यायाचं आहे आणि ते सुद्धा ज्यांनी घरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले आहे त्यांनी घरीच समाप्ती करायची आहे. तर घरीच समाप्ती कशी करायची आहे, घरी 7व्या दिवशी समाप्ती आपल्याला करायची असते. तर 7व्या दिवशी सगळे अध्याय वाचून झाल्यानंतर एक नैवेद्य करायचा आहे. 4 नैवेद्य आपल्याला करायचे असतात. एक म्हणजे दत्त महाराजांचा, एक म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा, एक आपण जो ग्रंथ पठण केला आहे त्या ग्रंथाचा नैवेद्य, त्यानंतर एक जो नैवेद्य, चौथा जो नैवेद्य असतो तो आपल्या कुळदेवीसाठी असतो. अशा प्रकारे 4 नैवेद्य आपल्याला करायचे आहे आणि हे सर्व नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचे आहे स्वतः. घरच्यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. घरच्यांनी सगळ्यांनी मिळून हे पूर्ण नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचं आहे. तर त्या दिवशी 12:30ची आरती करायची आहे. 12ला नैवेद्य ठेवून आपल्याला 12ची आरती करायची आहे. 12 ते 12:30 हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ आहे. तर ह्या वेळेमध्येच आपल्याला नैवेद्य ठेवून आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर नैवेद्य सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे आणि त्यानंतर पोथी, तेव्हा त्याच्यानंतरच आपल्याला पोथी वाचायची आहे. आणि तुम्ही जी काही पूजा मांडणी केली आहे श्री गुरुचरित्र पारायणाची, तर त्या मांडणीमध्ये जो काही आपण नारळ ठेवलेला आहे तर तो नारळ फोडून प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरातल्यांनी ग्रहण करायचा आहे. त्याचा गोडाचा काहीही प्रसाद तुम्ही बनवू शकता, ते करून तुम्ही सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे. आणि जे काही तांदूळ असतील कलशाच्या खाली ते तुम्ही पक्षाला टाकू शकता किंवा वापरू शकता स्वयंपाकामध्ये. आणि त्या बाकीचं जे फुलं वगैरे जे काही आहे ते तुम्ही सगळं काही निर्माल्यामध्ये टाकू शकता. आणि फोटो किंवा मूर्ती जी काही आहे ती जागेवर ठेवून द्यायची आहे. तर आणि त्यानंतर मग त्याच्या आधीच आपल्याला ग्रंथ जो हलवायचा, आणि ग्रंथ जो आपल्याला आहे तो ग्रंथ व्यवस्थित आपल्याला झाकून ठेवायचा आहे पिवळ्या किंवा लाल कापडामध्ये. आणि ग्रंथ अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे आपला वारंवार हात लागणार नाही. आणि ग्रंथ जो आपण जेव्हा ठेवतो त्या ग्रंथावर इतर दुसरे कोणतेही ग्रंथ ठेवता येत नाही. श्री गुरुचरित्र ग्रंथ हा खूप जास्त पवित्र ग्रंथ आहे, खूप दिव्य ग्रंथ आहे. त्यामुळे ग्रंथावर दुसरे कोणतेही ग्रंथ किंवा पोथ्या ठेवू नये असं म्हणतात. तर अशा ठिकाणी ठेवायचे. एकच ती पोथी व्यवस्थित आपल्याला जागेवर ठेवायची आहे. जेव्हा आपण नैवेद्य बनवतो उद्यापनासाठी, जे काही आपण नैवेद्य बनवणार आहोत तो आपल्याला कांदा लसूण विरहितच बनवायचा आहे. बाकी पूर्ण गोडामध्ये साधा स्वयंपाक तुमच्या इच्छेप्रमाणे यथाशक्ती नैवेद्य बनवू शकता. साधा भात, वरण, भाजी, पोळी. भाजीमध्ये घेवड्याच्या भाजीचा जास्त मान आहे, तर घेवड्याची भाजी बनवायची आहे. आणि गोडामध्ये तुम्ही काहीही बनवू शकता, अगदी पुरण किंवा शिरासुद्धा बनवू शकता. आणि पण सगळं काही कांदा लसूण विरहित स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे. आता ज्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण केले असेल तर त्यांनी सुद्धा घरी पोथीला नैवेद्य करायचा आहे. पोथी पूजा करायची आहे, स्वामींची पूजा करायची आहे, पोथीची पूजा करायची आहे आणि पोथीला नैवेद्य करायचं आहे. भात, वरण, भाजी, पोळीचा नैवेद्य करू शकता किंवा अगदी दूध, साखर किंवा खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य करू शकता. पण नैवेद्य आता आपल्यालाही वाटतं की आपण पारायण केलं आहे तर काही ना काही समाप्ती करावी. तर ॲज सच त्याची अशी काही समाप्ती करायची गरज नसते, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही नैवेद्य करू शकता पोथीला. आपण नेहमी सेवा करत असतो, पारायण करत असतो, सगळं काही करत असतो. आपल्या बऱ्याच इच्छा राहतात. आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सेवा करत असतो की माझ्या ह्या इच्छा पूर्ण होऊ द्या, मग मी ही सेवा करते. किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो. पण उद्या आहे स्वामींची पुण्यतिथी. तर उद्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त फक्त आणि फक्त स्वामींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा करायची आहे. सेवा करूया आपण सर्वजण, कारण स्वामींनी जे काही दिलं आहे सगळ्यांना खूप काही दिलेलं आहे. स्वामींचे आभार आपण कोणत्या शब्दामध्ये मानू शकत नाही. फक्त आपण सेवा करू शकतो जी स्वामींना खूप जास्त प्रिय आहे. आणि सेवा करूनच आपण स्वामींच्या आणखी जवळ पोहोचू शकतो. त्यामुळे उद्या पुण्यतिथीला स्वामींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा करा.
कोणतीही इच्छा मागू नका. आणि मी तर म्हणेल की कधीच स्वामींकडे काहीही मागू नका. निस्वार्थ सेवा करा, फक्त सेवा करा, स्वामींसाठी सेवा करा. स्वामी तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला स्वामींकडे काही मागण्याचीच स्वामी वेळ येऊ देणार नाही. चला तर मग उद्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण महाराजांची छान सेवा करूया आणि स्वामींची पुण्यतिथी अगदी आनंदाने साजरी करूया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.